जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपर मास्टर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आणि ज्या तरुणांनी पोलीस भरती 2025चं आवेदनपत्र भरलेलं आहे, अशा प्रत्येकच उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। तरी पण मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओला बघत असाल आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून पोलीस भरती संदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि माहिती ही तुम्हाला लवकरात लवकर आणि अचूक वेळामध्ये मिळेल। तर मित्रांनो बघा, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील तरुणांना पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीची आतुरता होती। बऱ्याच दिवसापासून प्रसारमाध्यमांवर किंवा विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात होत्या की या तारखेला ग्राउंड होणार आहे, या तारखेपासून मैदानी चाचणी सुरुवात होणार आहे। परंतु आज या ठिकाणी आपल्याला प्रतीक्षा संपलेली असं दिसत आहे, कारण प्रत्येक जिल्ह्याच्या आता हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली आहे आणि मैदानी चाचणीचा टाइम टेबलसुद्धा आलेला आहे। ते आपण एका GRच्या माध्यमातून बघूया। तर बघा, या ठिकाणी आपल्याला दिसत आहे महाराष्ट्र शासन पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर यांचा या ठिकाणी आपल्याला एक प्रसिद्धीपत्रक किंवा GR आपल्याला मिळालेला आहे। तर बघा, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई विषय दिलेला आहे। बघा, चंद्रपूर जिल्हा पोलीस सिपाई भरती 2024-25 दिनांक 11 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होणाऱ्या मैदानी चाचणीचे वेळापत्रक। तर मित्रांनो बघा, 11 फेब्रुवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात होण्याची या ठिकाणी आपल्याला निश्चिती झालेली आहे। बघा काय म्हटलं आहे, तर उपरोक्त विषयास अनुसरून सादर आहे की चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस सिपाई भरती 2024-25 मध्ये एकूण 215 पोलीस सिपायांच्या रिक्त पदाकरिता पुरुष उमेदवार 14,607 व महिला उमेदवार 6,076, तसेच तृतीयपंथी उमेदवार जे ट्रान्सजेंडर आपण म्हणतो अशा एकूण 20,685 उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहे। अशा प्रकारची यांनी माहिती दिलेली आहे। आणि त्यानंतर काय सांगितलं आहे, तर या जिल्ह्यामध्ये बघा, पोलीस सिपाई भरती 2024-25ची शारीरिक चाचणी दिनांक 11 फेब्रुवारी 2026 ते दिनांक 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय पोलीस स्टेशन रामनगर समोर, बघा त्यांनी पत्तासुद्धा दिलेला आहे, पोलीस स्टेशन रामनगर समोर तुकुम चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने शारीरिक चाचणीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे। बघा, या ठिकाणी प्रथम सुरुवातीला पुरुष उमेदवार, महिला, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, गृहरक्षक म्हणजे होमगार्ड आणि पोलीस पाल्य वगळून पाठविण्यात यावे। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, जे समांतर आरक्षणातील घटक आहेत त्यांना वगळून जे इतर जनरल आहेत त्यांना पाठवावे असे या ठिकाणी ठळक नमूद केलं आहे। त्यानंतर माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, गृहरक्षक दल व पोलीस पाल्य समांतर आरक्षणाप्रमाणे पुरुष उमेदवार पाठवण्यात यावे। ठीक आहे। त्यानंतर दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजीपासून महिला उमेदवार यांना प्रवेशपत्र पाठवण्यात यावे। तसेच 2 तृतीयपंथी उमेदवार यांना शेवटच्या दिवशी म्हणजे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी प्रवेशपत्र देण्यात यावे। कारण बघा, या ठिकाणी ट्रान्सजेंडर फक्त 2 उमेदवार या ठिकाणी अर्ज केलेला आहे पोलीस भरतीसाठी। तर या ठिकाणी तुम्हाला बघा स्क्रीनवर टाइम टेबल दिसत आहे, तर तुम्ही टाइम टेबलसुद्धा बघून घेऊ शकता। तर या ठिकाणी बघा, शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचा दिनांक दिलेला आहे या ठिकाणी, त्यानंतर दिवस किती आहे, त्यानंतर शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे ठिकाण, मैदानाचे नाव दिलेले आहे तुम्हाला, त्यानंतर प्रत्येक सत्रामध्ये बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटी आहे उमेदवाराचा तपशील, पुरुष, महिला, माजी सैनिक म्हणजे ज्या कॅटेगरीतून उमेदवार आहेत त्या कॅटेगरीचे या ठिकाणी दिलेलं आहे। बघा, या ठिकाणी आपल्याला पोलीस मुख्यालय पोलीस स्टेशन रामनगर समोर तुकुम चंद्रपूर हे भरतीचं या ठिकाणी ठिकाण आहे, म्हणजे शारीरिक चाचणीचे हे ठिकाण असणार आहे। ठीक आहे। आणि जी वेळ आहे ती सकाळी 5 वाजेची दिलेली आहे मित्रांनो, म्हणजे आपल्याला सकाळी 5 वाजेच्या आत त्या ग्राउंडवर हजर व्हायचं आहे। पहिल्या दिवशी मित्रांनो 800 विद्यार्थ्यांना बोलवलं आहे, दुसऱ्या दिवशी 1000 विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी तिसऱ्या दिवशी 1200, नंतर 1200, नंतर रविवारला सार्वजनिक सुट्टी, अशा प्रकारे बघा मग पुन्हा 1500 असे करत 28 तारखेपर्यंत या ठिकाणी उमेदवारांना बोलावण्यात आलेले आहे। आणि जे 28 तारखेला म्हणजे शेवटच्या दिवशी जे आहेत उमेदवार, ते शेवटच्या दिवशीचे उमेदवार बघा तुम्हाला या ठिकाणी
1578 उमेदवार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. एकूण किती आहेत तर 1578 उमेदवारांना शेवटच्या दिवशी बोलावण्यात आलेलं आहे. अशा एकूण 20,685 उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे आणि या शारीरिक चाचणीतून निवडीनुसार त्यांच्या लेखी पेपर म्हणजे लेखी परीक्षाही होणार आहे. तर बघा, प्रस्तुत प्रकरणात असेही सादर करण्यात येते की वेळापत्रकानुसार उमेदवारांचे हजेरीपट देताना रँडम पद्धतीने न देता रोल नंबरच्या अनुक्रमांकानुसार देण्यात यावे, ही विनंती अशा प्रकारचे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी शिक्का आणि सही दिसत आहे आपल्याला. पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांची मुम्मक्का सुदर्शन यांनी सिग्नेचर केलेलं आहे या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, आजपासून या ठिकाणी हॉल तिकीट आलेलं आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच गृह विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही स्वतःचा ऑनलाईन जो फॉर्म भरला होता त्या फॉर्मच्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार किंवा इतर माहिती भरून तुम्ही स्वतःचं जे आहे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुमच्या मैदानी चाचणीचा वेळापत्रक काय आहे किंवा तुमची मैदानी चाचणी कोणत्या तारखेला आहे हे तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. तर भरपूर या ठिकाणी जिल्ह्यांच्या हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली आहे. अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या जास्तीत जास्त मित्रांना सदर व्हिडिओची लिंक पाठवायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.